लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। महात्मा फुले विकास मंडळाची बैठक घेऊन कर्ज प्रकरणी फायली निकाली काढाव्या। पालकमंत्र्यांकडे अर्जदाराने निवेदनाद्वारे केली मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महात्मा फुले विकास महामंडळ कार्यालय येथे अर्ज प्रकरणावर समितीची बैठक घेण्यात यावी अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली। महात्मा फुले विकास महामंडळाचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली निवासी उपजिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात व महात्मा फुले विकास महामंडळ जिल्हा व्यवस्थापक या समितीचे सचिव असतात। परंतु मागील 1.5 वर्षापासून कर्ज प्रकरण सादर केलेले आहे। या कर्ज प्रकरणावर समितीची अद्याप बैठक झालेली नसल्यामुळे जिल्ह्यातील 1400च्या वर फायली साचल्या आहेत। म्हणून आनंद बनकर, राहणार जातवा, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांना लेखी निवेदनाद्वारे कळवले होते। निवेदनात पुढे असे सांगण्यात आले की शासन स्तरावरून सांगण्यात येते की युवकांनी नोकरीच्या मागे न लागता उद्योग व्यवसाय सुरू करावा, पण प्रत्यक्ष अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणावर शासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे। महात्मा फुले विकास महामंडळ कर्ज प्रकरणावर बैठक घेण्यासाठी संबंधित यंत्रणेला तात्काळ पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आदेश द्यावे अशी मागणी आनंद बनकर यांनी केली आहे। माझे नाव आनंद गौतम बनकर, राहणार जातवा, पोस्ट अंधारी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। मी महात्मा फुले विकास महामंडळाकडे कर्ज प्रकरणाची फाईल गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून सादर केलेली, परंतु शासनावरून निधी देत नाही, उद्दिष्ट देत नाही आणि गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समितीची बैठक नसल्यामुळे प्रकरण मंजूर होत नाही। आदरणीय संजय शिरसाट सर, पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात येते की सदर यंत्रणेला आदेश देऊन बैठक घेऊन कर्ज प्रकरण महात्मा फुले विकास महामंडळ कर्ज प्रकरण मंजूर करावे अशी नम्र विनंती। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.